लावला करे तुम्ही वितेश गावी आहे. आयडी साऊंड वाला ना कदा दिसते काय तू मुंबईला उलटी दाखवतो. सो नमस्कार मित्रांनो, मी जय झाडे तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सो आज आपण जाणार आहोत सॉरी आता मी आलेला आहे मुंबईला. गावाचा तुमचा बॅकग्राऊंड चेंज झालेला, माझा बॅकग्राऊंड चेंज झालेला दिसतोय. आणि माझ्यासोबत आहेत फार हे रुपारेंचे मित्र आहेत, जेव्हा मी रुपारेला लावतो तेव्हाचे. आणि हा उलट्या करणारे आहेत ना ते सूर्यवंशी, माननीय सन्माननीय रोहित सूर्यवंशी आहेत. म्हणजे यांच्या जीवावरती आज आपण फिरणार आहोत केतवाडीतले 16 गणपती. चिंचपोकळीचा आयडी घालून आणि मी मुंबादेवीचा. तर चला मग आता आपण आहोत प्रभादेवी स्टेशनला आणि तिकडून आता अजून 2-3 जण येणार आहेत. सो ते आल्यावर आपण लगेच निघूया चर्नी रोडला. चला मग डायरेक्ट आपण चर्नी रोडला भेटूया. ग्रँड रोड आपला तिकडेच भेटू. बाय. माझा गाड कुठे आहे? माझा गाड मी आता सेलिब्रिटीला घेऊन जातोय, जो उलट्या करतो ना रोहित सूर्यवंशी त्याच्यासोबत आहे. कुठे गेलेली पण चला तुम्ही. तर गाईज आता आपण चर्नी रोड स्टेशनच्या बाहेर आलोय आणि आपल्याला मित्र वगैरे भेटले. बघा विष्णू पाचार जो बँजोवाला वाजवतो. बघा आपण खूप रीलमध्ये हा फेमस आहे. आणि मागे पण दोघे जण आहेत 5 मित्र. तेच आता आपले पण मित्र आले. सो आता आपण पहिल्यांदा जातोय गिरगावच्या महाराजाला. आणि गिरगावचा महाराजा कुठे बसतो तो माहिती नाही. ते जाऊ ना गावाडी तिकडे बेलाच्या रे बेलाच्या तो पण दिसला नाही आपल्याला. तर चला आता डायरेक्ट आपण भेटूया गिरगावच्या महाराजाला. तर काहीच आत्ताच आपण गणपती बघितला, तो होता गिरगावचा विघ्नहर्ता. आणि आता आपण पुढचा गणपती बघूया गिरगावचा. ॲक्च्युली महाराजाला जायचं होतं पण आम्हाला रस्ताच नाही भेटत. अरे आला बघा गेट पण भेटला. तर गिरगावचा विघ्नहर्ता कसा वाटला तो तुम्हाला नक्की सांगा. आणि आता आपण जाऊया गिरगावच्या महाराजाला. इकडच्या खूप रील बघितल्यात, सो मला जायचं होतं. आणि यात तोंड लावत आहे आणि तोंड काळं गेलं आहे ऑलरेडी आहे दिसतंय बघा. डेट भेटला गायच. आम्हाला परत चकवा लागला. आम्ही परत तिकडनं गेलो, ह्या रोडनी गेलो आणि कोणता गिरगावचा महाराजा बघितला आता तुम्ही बघितलात. आणि इकडनंच आलो परत आणि परत आलो गिरगावच्या विघ्नहर्त्याला. चकवा लागला गाईच, चकवा लागला. अरे तू काढणार आहे काढ. चकवा लागला गाईच. सो माझा थंबनेल असेल चकवा लागला. फोटोग्राफर आलाय, चला फोटो काढा. अरे खरंच तिथे आलोय. फायनली काही आता आपण आलोय गिरगावच्या राजाला. आज जाऊन बघूया कसा दिसतो आपला गिरगावचा राजा. कंटेंट भेटला आता मस्तपैकी. आम्ही एक देशसेवा केलेली आहे. एक बाईकडे जात होती, सो त्यांचा फोन पडला. सो आम्ही लगेच ओरडत अख्ख्या या गिरगाव खोताची वाडी गाजवली. आम्ही ओरडत गेलो त्या ताईला, मावशीला, काकीला फोन दिला. सीन तो बघा, तो मागणं येतो आता फोन देऊन. चांगला कंटेंट भेटला. असे करम बरा की धरम बरा. तर चला हा होता आपण आता. तर आत्ता आपण बघितला गिरगावचा राजा. आणि आता बघितला गिरगावचा राजा. आणि तर मस्त होती, पूर्ण मातीची मूर्ती होती, डेकोरेशन वगैरे मस्त होतं. तर आता आपण डायरेक्ट खोताच्या वाडीत सोन्याची जेजुरी. आता कुठे येतात काय माहिती, आम्हाला रस्तेच नाही माहिती काही. सो थोडं फिरायला लागते म्हणून चला डायरेक्ट भेटू आपण खोताच्या केतवाडीच्या कोणत्याही गणपतीजवळ. गाय जशी दुसऱ्यांदा वेळ आली, आम्ही परत आता गिरगावच्या राजाच्या इथे आलोय खेताच्या वाडीत जायला. बाई शपथ काहीच समजत नाही. चकवा लागला आम्हाला, चकवा हा भाडवा आहे, बिलीव्ह नाही करत. आता आपण आलेलं आहे खेताच्या वाडीत. चला तर काय ते शुभारंभ झाला आहे आणि आता इथून आपली सिरीज स्टार्ट होते. कोणता गणपती तो नाही अजून माहिती, पण हा बघा मंडप खूप मोठा आहे. तर चला मग आज जाऊन भेटूया, बघूया. बाहेर तर चल आता. दिसतंय का गणपती? चल बाहेर तरी चालेल. काही मुंबईच्या महाराजाला आलो वाटतं.
चल ना, काही दिसत नाही. तर काही आता आम्ही 4-5 गणपती फिरलोय आणि आता इकडे खायला घेतलंय. मुंबईचे भावी फेमस गांजे पार्टी वाले, भावी मूर्तिकार अनिकेत शेवाळेचा हात घेणारे. ब्रेक चाललाय गाईस, ब्रेक. हॅलो, आवाज ना. ही बघ नागिन तोफ, आपली नागिन तोफ दाखव. थांब इथे टॉर्च. नागिन तोफ ही बघा केवढी आहे. नागिन तोफ बघ ना. नागिन पब्लिक जा सकते ना रे. अरे ना भाई, आपण लाईन उभे राहिलो. या ना दिसला. चला आता तर चला काही आता आपला ब्लॉग आपला इथेच एंड करायची वेळ झालेली आहे. आणि आज चर्चला आलेला हा बघा, हा लपतोय बघा. चल दिसला तो. आणि काय बोलतो तुम्ही. हां, तर आपला ब्लॉग आता इथे एंड करूया. आणि आता जातं घरी. सगळ्यांना नाही जातात, मी पण आता घरी नाही जाते डायरेक्ट. मी आता मित्रासोबत आता दुसरीकडे जाते. पण तो ब्लॉग गणपतीचा बघेन मी, ट्राय करेन, कंटिन्यू करेन. पण हे आहे तिथपर्यंत. तर चला भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. उद्या केला तर ब्लॉग असा उद्या लालबागपर्यंत फिरणार आहे. आज केतवाडी गेली. सगळे गणपती नाही फिरलो, खूप वेळ लागत होता. आणि सगळे गणपती बिना ओळखीचेच असते. आणि असंच रांगेत उभं राहून फिरलो. एकच गणपती फक्त ओम तांडवचा पास घेतलेला आम्ही, कारण का तो स्वस्त होता. 50 मध्ये 6 जणांना पाठवते. तर चला मग, बाय.